Welcome friends. So our today's topic is biotic interactions. So in the environment we can find different types of species. These all species interact with one another. That interaction may be beneficial or may have some effect. One species it is getting some type of benefits, say for example food, shelter or some other necessary things from other organisms. जी हायब्रिड असेल त्या हायब्रिड म्हणजे अशी एकही हायब्रिड नाही की ज्याच्यामध्ये फक्त एकच टाईपची स्पीसीज आहे. इट इज कन्सिस्ट ऑफ मेनी टाईप ऑफ स्पीसीज, मिनी प्लांट्स, मिनी ॲनिमल्स आणि जे काही आहेत ॲनिमल आणि प्लांट त्या सर्वांची इंटरॅक्शन कुठेतरी एकमेकांशी होते, डायरेक्टली और इनडायरेक्टली, and through that they are getting some benefits or some harm. So depending on that we can divide the biotic interactions into two types. That is, it may be positive, that means if in that interaction no any species which is getting harm, it is called as positive. मग त्यात पुन्हा येतात तुमचे दोन टाईप, दॅट इज आणि दुसरी टाईप तुमची ती निगेटिव्ह होणार, ज्याच्यामध्ये बघा दोनपैकी एक जो असेल दोनपैकी एकाला कुठला तरी हार्म होईल. तर पॉझिटिव्ह मध्ये ज्या टाईप आहेत ते इट इज कॉमेन्शलिझम, नेक्स्ट वन दॅट इज म्युच्युअलिझम. इन केस ऑफ निगेटिव्ह मे बी कॉम्पिटिशन or predation and the parasitism. So we will discuss one by one. So starting with the commensalism. Commensalism म्हणजे simply sharing the same table. It is a type of positive biotic interaction in which one species it is getting benefit whereas another one it is not getting harm. दोनपैकी एकाला बेनिफिट मिळेल म्हणजे दुसरी स्पीसीज आहे त्याला कुठलाच हार्म किंवा बेनिफिट होणार नाही. इट इज कॉल्ड ॲज कॉमेन्शलिझम. अँड द वेल नोन एक्झाम्पल इट इज अन इंटरॅक्शन बिटवीन द शार्क अँड द रेमोरा फिश. याच्यामध्ये काय की बा जी शार्क आहे दॅट शार्क इट इज लार्ज साइज फिश whereas remora it is small size fish, and that remora fish it has that type of sucker which is present on its anterior side on the dorsal surface. With the help of that particular sucker this fish attaches to the ventral side of the shark fish. मग ज्या ठिकाणी बा कुठे शार्क फिशची मुवमेंट होईल त्या ठिकाणी रेमोरा फिश ही मूव्ह होईल. and later on whenever or that it is going to that particular feeding area, शार्क फिशची साईज मोठी आहे त्यामुळे शार्क फिश तिथं फूड कलेक्ट करेल, त्याचं फूड ती म्हणजे जे फूड आहे त्याच्यावरती फीड करेल आणि त्यातलं जे काही जे रिमेनिंग जे फूड मटेरियल आहे विच इज कॉल्ड ॲज द स्क्रॅप, जे स्क्रॅप आहे जे आपण वेस्ट आहे ते वेस्ट फूडवर फीड करेल रेमोरा फिश. रेमोरा फिशची साईज कमी आहे सो दॅट्स वाय इट हॅज लेस रिक्वायरमेंट ऑफ द फूड. फक्त इथं बेनिफिट काय आहे की इट इज कन्झर्विंग इट्स एनर्जी ऑफ द ट्रान्सपोर्टेशन. साईज कमी आहे त्यामुळे फूड कलेक्शनची तिची जी एनर्जी आहे ती तिला वेस्ट करण्याची आवश्यकता नाही. अँड ॲज इट इज मुव्हिंग विथ दॅट पर्टिक्युलर शार्क सो इट इज गेटिंग द बेनिफिट ऑफ प्रोटेक्शन. सो दीज ऑल थिंग्स आर फेवरेबल फॉर द रेमोरा. पण याच्यामध्ये शार्कला कुठलाच बेनिफिट मिळत नाही. इट इज कॉल्ड ॲज द कॉमेन्शलिझम. याचे बाकीचे पण एक्झाम्पल आपण त्या नोट्समध्ये दिले किंवा त्या जे आपण जेव्हा याला फुल चॅप्टर घेतला होता त्यामुळे बट इट इज जस्ट अ टाईप ऑफ रिकॅप किंवा रिव्हिजन टाईप आपलं हे लेक्चर आहे. सो दॅट्स वाय आय हॅव टेकन हिअर ऑनली दिस पर्टिक्युलर शार्क अँड द रेमोरा फिश. त्यानंतर म्युच्युअलिझममध्ये दोन कन्सेप्ट आहे. फर्स्ट वन दॅट इज द प्रोटो कोऑपरेशन अँड अनदर वन दॅट इज द म्युच्युअलिझम. इन बोथ दिस दॅट पर्टिक्युलर जे बोथ द ॲनिमल्स आर गेटिंग बेनिफिटेड. फक्त प्रोटो कोऑपरेशन मध्ये म्हणजे फरक हा आहे की प्रोटो कोऑपरेशन इट इज नॉट ऑब्लिगेटरी, इट इज नॉट मॅन्डेटरी, इट इज नॉट इसेन्शियल फॉर द सर्वायवल ऑफ द फॉर बोथ द ॲनिमल. दोन्ही ॲनिमलच्या सर्वायवल करतात तो
it is not the prime requirement, whereas in case of mutualism it is requirement for the survival of both the species. For example, in case of that first one, that is proto cooperation. So first example it is that particular crocodile and the bird. जी तुमच्या समोरची इमेज आहे याच्यामध्ये that bird it is cleaning the teeth of the crocodile. याच्यामध्ये बुवा जर crocodileचे teeth birdने क्लिअर केले नाही त्यामुळे it is not affecting that particular crocodile किंवा for that bird it is not the only source of the food. So it is called as the proto cooperation. Another one that is cattle egret and the cattle जे आपण नेहमी पाहतो. आणि पुन्हा एक एक्झाम्पल याचं that is the Indian tree pie and the tiger. ही जी इमेज जी आहे that particular crocodile and the bird, the same type of proto cooperation occurs in case of the tiger and the Indian tree pie. ज्याला आपण टकाचर वगैरे म्हणतो मराठीमध्ये पक्षी, ज्याचा कलर it is somewhat yellow which is similar to that particular tiger. So that's why it cleans the mouth of tiger by this way, as you are observing in case of the crocodile and the bird. So it is the type of, that is the proto cooperation, whereas in case of mutualism it is mandatory, it is essential for the survival of both the species. And the well known example it is lichen. As we know, lichen it is that association of fungus and alga. दुसरा जो आहे जी विच इज कॉल्ड एज द झेरार्ज, म्हणजे तुमचा जो सिलेबस आहे त्याच्या युनिट 1 मध्ये टॉपिक आहे तो, दॅट इज when that particular life it is originating from the झिरोपॅटिक कंडिशन्स. म्हणजे बघा एखादा दगड असेल त्या दगडावर बहुते तिथून त्याची लाईफ स्टार्ट होईल अँड देन इट विल एंड इन टू द फॉर्मेशन ऑफ द फॉरेस्ट. तर ती जी आहे तुमची सिलेबस 2 आहे, दॅट इज झेरार्ज अँड द हायड्रार्ज. तर झेरार्ज जो आहे तर त्या झेरार्ज मध्ये इट इज द स्टार्टिंग फ्रॉम द लायकेन, बिकॉज दॅट पर्टिक्युलर स्टोन ऑर दॅट जे आपण दगड म्हणतो ते दगड ते मॉइश्चर होल्ड करू शकत नाही, आणि ते जर मॉइश्चर होल्ड करू शकत नसेल सो देअर डज नॉट ऑकर दॅट पर्टिक्युलर फॉर्मेशन ऑफ द प्रोड्युसर्स किंवा प्लांट त्या ठिकाणी तयार होऊ शकत नाही. मग त्या ठिकाणी that job it is done by the fungus holds the moisture and the mineral, and then into that particular fungus there occurs development of the alga, and then that alga manufactures food for both these, and then it is called as the lichen. ज्याला मराठीमध्ये आपण दगडफुली म्हणतो, that particular flower which is जे फूल दगडावर appear होते, that's why it is called as the दगडफूल. So lichen it is the well known example of the mutualism, कारण त्या under the natural condition both cannot survive without one another, because fungus आहे, फंगसला फक्त मॉइश्चर आणि मिनरल मिळणार, but it cannot synthesize its own food, whereas lichen can synthesize its own food, but for that it require mineral and the water. So that's why it is called as the mutualism. Both are interdependent under natural conditions. It is the lichen. Then another examples are that particular bacterium which is forming the nodules on the leguminous plant. जो बॅक्टेरियम आहे तो त्याला नायट्रोजन आहे तो त्याला प्रोव्हाइड करेल, and in return it is getting the nutrient from that plant. Another one that is the wasp, म्हणजे आपण बघतो उंबर, फिग जे म्हणतो आपण, मग त्याच्यामध्ये जे आहे दॅट कमर्शियल फिग अँड दॅट जिनस ऑफ द वास्प. दॅट वास्प फॉर दॅट वी कॅन से, म्हणजे जे फ्लॉवर आहे त्या फ्लॉवर पॉलिनेट करण्याकरता इट रिक्वायर्ड द वास्प, अँड दॅट वास्प रिक्वायर्ड द फ्लॉवर फॉर द एग लेइंग. दॅट्स वाय इट इज मॅन्डेटरी फॉर बोथ द स्पीसीज. Next one, that is the flagellated protozoan, that is Trichonympha, and the intestine of termite. टर्माइटचं मेन फूड राहील तुमचं, दॅट इज सेल्युलोज, वूड. मग ते वूड पचवायला इट रिक्वायर दॅट वन टाइप ऑफ प्रोटोझोआ विच इज द ट्रायकोनिम्फा. मग ट्रायकोनिम्फाला शेल्टर आणि फूड मिळेल, म्हणजे फूड इट इज इन द फॉर्म ऑफ सेल्युलोज,
आणि जो आहे त्या ट्रायकोनिम्फा जो असेल त्या टर्माइट जे असेल, सो दॅट टर्माइट जे फूड आहे जे सेल्युलोज डायजेस्ट करू शकत नाही, मग डायजेशनला तो हेल्प करेल. So that's why it is beneficial for both the species, both the partners. It is the fig. Now we are moving towards the negative. First one, it is the predator or the predation. Predation म्हणजे बस simply काय की बा it is the relationship between the predator and its prey. Predator which can attack, kill and feeds on another live organism. Live word पुन्हा important. लाईव्ह वर तो अटॅक करून इट इज कॉल्ड एज द प्रिडेशन. म्हणजे व्हल्चर जे फीड करतात दे आर फीडिंग ऑन द डेड ॲनिमल. इट इज म्हणजे ज्यामध्ये आपण सॅप्रोफायटिक वगैरे विच आर कॉल्ड एज द स्कॅव्हेंजर्स. इथे बघा जो लिव्हिंग ॲनिमल आहे ते लिव्हिंग ॲनिमलवर तो अटॅक करेल आणि त्याच्यावर तो फीड करेल. म्हणजे फूड असेल इट इज द प्रे. प्रे इज इट्स फूड. हा एक बेसिक कन्सेप्ट आहे. दॅट मीन्स स्ट्रॉंग अटॅकिंग द वीक अँड इट इज रिप्रेझेंटिंग द कार्निव्हरस हॅबिट्स. तर जे फ्लेश आहे बा ते फ्लेशवर तो त्याची फिडिंग राहील. सो इट इज रिप्रेझेंटिंग द कार्निव्हरस हॅबिट. इट इज दॅट पर्टिक्युलर cheetah, it is attacking the its food. Next one, predation. It is to maintain the population of both, that is the predator and the prey in the quality and the quantity. म्हणजे बघा कुणाची क्वांटिटी आणि क्वालिटी, म्हणजे ज्यांचे जीन्स सुपिरियर आहेत तेच फक्त ॲनिमल या ठिकाणी सर्व्हाइव्ह करतील. दॅट सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट फॉर बोथ दॅट प्रिडेटर अँड द प्रे. आणि क्वांटिटी म्हणजे सपोज जो प्रिडेटर आहे त्याची ही क्वांटिटी कंट्रोल करेल प्रे, कारण प्रेची जर का संख्या कमी होत असेल म्हणजे फूड जर कमी झालं, सो अल्टिमेटली ड्यू टू दॅट स्टार्विंग मोस्ट ऑफ द प्रिडेटर विल डाय, जर त्यांना कुठे दुसरं फूड मिळालं नाही तर. या सेम टाईपमध्ये जेव्हा तुमची फूडची क्वांटिटी वाढेल, म्हणजे जेव्हा प्रेची संख्या वाढेल, सो अल्टिमेटली तुमचे जे प्रिडेटर आहे ते प्रिडेटरचा संख्या वाढेल. जे आपण पाहिलं होतं इन केस ऑफ दॅट पर्टिक्युलर इन द पॉप्युलेशनमध्ये जे आपण पाहिलं की फ्लक्च्युएशन म्हणजे लिंक्स अँड द हेअर. जशी बघा हेअरची संख्या वाढते मग पुन्हा लिंकची संख्या वाढेल आणि लिंक्स त्या हेअरवर फीड करेल म्हणजे सशावर, आणि त्यांची संख्या ते कमी करणार. म्हणजे क्वांटिटी आणि क्वालिटी ह्या दोन्ही गोष्टी हे मेंटेन करणार. दे कॅन प्रिझर्व ओनली द वाईल्ड ऑर द गुड क्वालिटी जीन्स. इट इज इम्पॉर्टंट फीचर ऑफ द नेचर टू रेग्युलेट द पॉप्युलेशन ऑफ द ॲनिमल. द मेथड ऑफ प्रिडेशन अगेन व्हॅरीज फ्रॉम स्पीसीज टू स्पीसीज. म्हणजे सपोज स्नेक सारखे ॲनिमल जे असतील ते सिम्पली दे आर बायटिंग. काही ॲनिमल बॉ ते किल करतील, काही त्याच्या मागे पळतील, काही ते सापळा रचून त्याला अटॅक करणार. सो दॅट मेथड ऑफ प्रिडेशन ऑल्सो व्हॅरीज फ्रॉम स्पीसीज टू स्पीसीज. म्हणजे लायनची मेथड वेगळी असेल, कोब्राची वेगळी असेल, एखादा स्मॉल जो असेल एखादा ॲनिमल त्याची वेगळी असेल. फॉर एक्झाम्पल चॅमिलियन वगैरे त्याची वेगळी राहणार. Sometimes predators become the prey. For example, cobra. Cobra, it is the predator for rat, whereas it is the prey for the eagle. After that, many hunts by sight, by vision in case of bird, by smell in case of certain animals, and in case of sometimes by other modes. म्हणजे सपोज स्नेक असेल, स्नेक जर का स्मॉल स्नेक असेल, इफ इट इज फिडिंग ऑन दॅट पर्टिक्युलर स्नेल वगैरे जे आपण आजकाल पाहतो, त्या स्मेल दे आर रिलीजिंग वन टाईप ऑफ केमिकल. म्हणजे व्हेन दे आर मुव्हिंग, मग त्यावेळेस तो जो केमिकल सिग्नल असेल दॅट केमिकल सिग्नल इट इज वी कॅन सी कॅप्चर्ड बाय स्नेक, आणि त्या अँगलनं त्यांची मुवमेंट होईल. अदर मोड्समध्ये काय की से फॉर एक्झाम्पल दॅट पर्टिक्युलर स्नेक इट इज इफ इट इज वॉन्ट टू फीड ऑन द रॅट. So rat, it is warm blooded animal, so it can measure or it can detect the temperature. जेव्हा टेम्परेचर कुठून तुम्हाला समवॉट जे म्हणतो आपण इट हॅज द थर्मो रिसेप्टर. जी टंग आहे त्या टंग इट इज अटॅच टू दॅट जॅकबसन्स ऑर्गन विच इज द टाईप ऑफ थर्मो रिसेप्टर. मग त्यामुळे बा वातावरणामध्ये कुठं बा वार्म थिंग प्रेझेंट आहे का,
because snake it is belonging to reptilia. Reptiles these are cold-blooded animal, and at the same time rat it is belonging to class Mammalia. It is warm-blooded. मग त्यामुळे तो जो टेम्परेचरचा जे व्हेरिएशन असेल तो व्हेरिएशन तो इट कॅन डिटेक्ट अँड बाय दॅट वे इट कॅन लोकेट इट्स फूड, इट कॅन लोकेट इट्स प्रे. त्यामुळे असे जे काही मेथड आहे अशाही मेथड काही काही ॲनिमलमध्ये डिफरंटली राहतात. साईट बर्ड इन केस ऑफ लायन इट इज ऑल्सो विथ द हेल्प ऑफ दॅट पर्टिक्युलर साईट किंवा स्मेल. सो हंटिंगच्या ज्या मेथड आहेत त्या मेथड पुन्हा यांच्यामध्ये डिफरंट राहणार. हंटिंग इट मे बी इन केस ऑफ सॉलिटरी ऑर इन केस ऑफ पॅक्स. जर ॲनिमल स्ट्रॉंग असेल इट विल हंट सॉलिटरी. टायगर आहे, लॉयन आहे. तो जर का बॉस ॲनिमल स्मॉल असेल, फॉर एक्झाम्पल वाईल्ड डॉग असेल किंवा दॅट पर्टिक्युलर जे म्हणतो आपण तडस वगैरे असतील, हे जे असतील रायना, सो हायना, सो इट इज अटॅकिंग इन केस ऑफ द पॅक. त्यांचा ग्रुप राहील आणि ग्रुपमध्ये ते अटॅक करणार कारण त्यांची साईज लहान आहे म्हणून. अँड मोस्टली प्रेडेटर्स आर सुपेरियर ओव्हर द प्रे. इट मे बी इन केस ऑफ स्पीड, इट मे बी इन केस ऑफ जॉ, इट मे बी इन केस ऑफ मसल, इट मे बी इन केस ऑफ टीथ, इट मे बी इन केस ऑफ टंग. म्हणजे इन केस ऑफ टायगर त्याची टंग आहे, दॅट टंग जी आहे इट इज विथ दॅट पर्टिक्युलर टीथ लाईक स्ट्रक्चर, इट इज समवॉट हॉर्नी. सो ॲट दॅट टाईम म्हणजे ज्या वेळेला ती बोन वगैरे असेल तर जेव्हा तो त्याला टंगने विथ द हेल्प ऑफ द टंग इट कॅन रिमूव्ह द फ्लेश ऑफ द ॲनिमल्स बॉडी. ती टंग ही त्याची तेवढी सुपिरियर राहते इन केस ऑफ टायगर. याच्या काही जे फीचर्स आहेत सुपिरियर, ते सुपिरियर फीचर्स प्रेडेटर्समध्ये प्रेझेंट राहतात विच आर सुपिरियर टू द देअर प्रे. अँड कॉमनली प्रेडेटर्स आर लार्जर दॅन देअर साईज, बट कॉमनली प्रत्येक वेळा ते राहणार नाही कारण काही जे ॲनिमल्स आहेत दे कॅन फीड ऑन द ॲनिमल्स विच आर ऑफ देअर इक्वल साईज. म्हणजे सांबार असेल किंवा बायसन वगैरे असेल किंवा वाईल्ड बफेलो असेल, हे त्या टायगरपेक्षा लायनपेक्षाही त्यांच्यापेक्षा साईजला इक्वल किंवा मोठी असतात. बट ॲट दॅट टाईम दे कॅन फीड, दे कॅन कॅच. इट इज पॉन्ड हेरॉन कलेक्टिंग इट्स फूड फिश with the vision size. पुन्हा जो repeat photo that is cheetah and the deer. And at the same time there are certain plants also which are carnivorous, for example Venus's flytrap. The next topic is the competition. Competition it is affecting both one, adversely affect each other. That competition may be for that particular that resource which is very less, जे space, food, light किंवा avoiding predators, diseases. म्हणजे बाकीचे जे आपण पाहिले दे आर मोस्टली विदिन द टू स्पीसीज. म्हणजे तुमचं म्युच्युअलिझम 2 डिफरंट स्पीसीज, जे असेल कॉमेन्सलिझम 2 डिफरंट स्पीसीज. आफ्टर दॅट जे आपण आधी पाहिलं प्रिडेशन, it is mostly within 2 species, but it is maybe within the same species and with the that means interspecific and the interspecific, या दोन्ही कंडिशनमध्ये कॉम्पिटिशन पाहायला मिळते. म्हणजे बघा एकच तुमचा प्लांट आहे, मग त्या प्लांटचा रिसोर्स आहे तुमचा जो प्लांट आहे बघा त्याची एकच स्पीसीज आहे, बट दे आर फायटिंग फॉर द वॉटर. सो इट इज इंट्रास्पेसिफिक. इंटरस्पेसिफिक 2 डिफरंट स्पीसीज, that is say for example that particular tiger and the deer, मग ही त्यांची कॉम्बिनेशन असेल. ही जी असेल इट इज दॅट पर्टिक्युलर within 2 different species, and the result may be that dying off or being forced to change its ecological niche or to move away to utilize the different source of food, या टाईप काहीतरी होईल. मग एक तर तुम्ही फाईट करा, कॉम्पिटिशन आहे, एक तर जो आहे सुपेरियर तो सुपेरियर त्या ठिकाणी राहील, जो इन्फिरियर आहे तो इन्फिरियर कम्प्लिटली वॉशआउट होईल, ते एक्सटिंक्ट होईल तिथून, किंवा मे बी इट विल मूव्ह टू द अनदर स्पेस, अनदर, किंवा तो त्याची जी असेल मायक्रो हॅबिटेट ती तो चेंज करेल. अँड इट इज प्रूव्ड बाय द एक्सपेरिमेंट्स गिवन बाय द CF गॉस. गॉसची जी एक्सपेरिमेंट होते, ही हॅज परफॉर्म वन एक्सपेरिमेंट ऑन द पॅरामेशियम, 2 स्पीसीज ऑफ पॅरामेशियम, दॅट इज पॅरामेशियम कॉडाटम अँड पॅरामेशियम ऑरेलिया. या दोघांना त्याने कल्चर केलं सेपरेटली आणि टुगेदरमध्ये. दोन्ही वेळेला त्याचा जो ग्रोथ रेट आहे म्हणजे व्हेन इट हॅज कल्चर्ड सेपरेटली
त्यांचा ग्रोथ रेट हा त्याला म्हणजे दोघांची ग्रोथ प्रॉपर झाली. But when he has cultured together, at that time he found that Aurelia survived and the Paratium chordatum failed to survive. The reason काय? Because the Paramecium aurelia it has high growth rate as compared to the Paramecium chordatum. So that's why it replaced म्हणजे ऑरेलियाने कॉर्डाटमला रिप्लेस केलं, कारण ग्रोथ रेट जास्त आहे, ॲनिमल्स वाढले. सो दॅट्स वाय. Another example, he has conducted on the plant that is Lemna gibba and the Lemna polyrhiza. Again same, त्याला कल्चर केलं सेपरेटली, दोघांचा ग्रोथ रेट चांगला होता. बट वेन ही हॅज कल्चर्ड कलेक्टिवली, सो ॲट दॅट टाइम ही फाउंड दॅट जो लेमना गिब्बा आहे रिप्लेस्ड द लेमना पॉलिरायझा. याच्यामध्ये द ग्रोथ रेट ऑफ लेमना पॉलिरायझा इट इज हाय ॲज कम्पेअर्ड टू द गिब्बा. म्हणजे आधी जे आपण पाहिलं ऑरेलियाचा ग्रोथ रेट जास्त आहे, मग त्यामुळे त्याने कॉर्डाटमला रिप्लेस केलं. या ठिकाणी जो पॉलिरायझा आहे त्याचा ग्रोथ रेट जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू गिब्बा, बट स्टील गिब्बा सर्व्हाइव्ड अँड पॉलिरायझा फेल्ड टू सर्व्हाइव्ड बिकॉज दॅट लेमना गिब्बा इट इज विथ द एअर फिल्ड सॅक्स. एअरफिल्ड कॅव्हिटीज त्याच्यामध्ये आहे आणि त्या कॅव्हिटीज असल्यामुळं जरी त्याचा ग्रोथ रेट कमी आहे, बट आफ्टर ग्रोथ इट इज कमिंग टू द अप्पर सरफेस. सो दॅट्स वाय इट इज कटिंग द लाईट ऑफ दॅट हॅबिटॅट. म्हणजे जे काही प्रकाश किरण आहेत, सो दीज ऑल सनरेज दीज आर ट्रॅप्ड बाय द लिमना गिब्बा. त्यामुळे जो पॉलिरायझ आहे त्याला सनरेज मिळणार आहेत. जर सनरेज मिळत नसतील, सो दॅट्स वाय इट कॅन नॉट टेक पार्ट इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. सो दॅट्स वाय अल्टिमेटली इट विल डाय. म्हणजे ग्रोथ रेट जरी जास्त आहे पॉलिरायझाचा, बट द गिब्बा इट इज विथ सम सुपिरियर फीचर. सो दॅट्स वाय गिब्बा सर्व्हाइव्ड अँड द पॉलिरायझा failed to survive. Then Park et al. Has again conducted certain experiments and he found that one species would be unable to compete and would become extinct. One species might be able to survive under certain conditions and other species under other conditions. Environmental effect राहील. For this he has taken two species of grain beetle, that is Tribolium confusum and Tribolium castaneum. याच्यामध्ये काय की बाबा कन्फ्युजम इट विल सर्व्हाइव्ह इफ द ह्युमिडिटी इट इज 30%, whereas castaneum survive if the humidity it is 70%. एन्व्हायरमेंटचा रोल राहील. Then it is again he has observed the two species of cormorant, that is Phalacrocorax carbo and the Phalacrocorax Aristotelis. ही थोडीशी स्पेलिंग मिस्टेक आहे. This spelling it is right. Phalacrocorax it is the right one. It is wrong spelling. Sorry for the wrong spelling. So he found that both are aquatic, but to avoid the competition त्यांनी त्यांचा जो असेल मायक्रो हॅबिटॅट तो त्यांनी चेंज केला. Aristotelis it is feeding on the upper zone, whereas the carbo it is feeding Aristotelis it is feeding on the deeper area, whereas carbo it is feeding on the animals of the upper zone. म्हणजे जेणेकरून बुवा त्यांची कॉम्पिटिशन जी आहे ती त्यांनी अवॉइड करणे. अँड ॲट द सेम टाइम दे हॅव ऑल्सो स्लाइटली चेंज द नेस्टिंग साईट. म्हणजे बा दोघे एकाच ठिकाणी आहेत, बट त्यांची जी असेल मुवमेंट ती त्यांनी थोडी त्यांची शिफ्ट केली, मायक्रो हॅबिटॅट त्यांनी शिफ्ट केली, ॲज वी नो दॅट अबाउट दॅट इंडियन मेजर कार्प त्या टाईपमध्ये. Then last one, that is the parasitism. Parasitism it is again that host and the parasite. Parasite म्हणजे तो की बाबा इट इज डिपेंडंट ऑर्गॅनिझम आणि होस्ट म्हणजे काय की जो त्याला प्रोव्हाइड करतोय तो. Parasite harms, attacks and eventually kills its host. Successful parasite it is that which causes minimum harm किंवा does not cause harm, because whenever it is causing the harm at that time we can notice its presence. म्हणजे जर आपल्या बॉडीमध्ये प्लाझ्मोडियम व्हायरसची एंट्री केली आपण त्याला ओळखणार नाही जोपर्यंत की आपल्याला त्याचे सिम्पटम्स ॲपियर होणार नाही.
जेव्हा आपल्याला थंडी वाजेल, ताप येईल, and after that we will go towards the physician, take certain medicine, and by that we will kill that parasite. पण जर त्याने कॉज केला नसता, तर ते सिम्पटम्स आले नसते, सो ॲट दॅट टाइम इट विल सर्व्हाइव्ह. सो द मोस्ट सक्सेसफुल पॅरासाइट कोण, किंवा जो कमीत कमी हार्म करेल किंवा हार्म करणार नाही. प्रेडेटर आणि पॅरासाइट मध्ये काय, की प्रेडेटर अटॅक करतो, किल करतो, पॅरासाइट अटॅक करतो, किल करणार नाही त्याला. फक्त त्याच्यात जे काही डिफरंट स्टेजेस आहेत, त्या स्टेजेस त्या होस्टच्या बॉडीमध्ये तो कंडक्ट करेल, कॅरी फॉरवर्ड करेल, अँड इट प्रोड्युसेस द डिसीज विच इज कॉल्ड एज द पॅथोजेनिक कंडिशन. मेन कॅटेगरीज ऑफ पॅरासाइट्स इदर द एक्टोपॅरासाइट ऑर द एंडो. एक्टो जे बॉडीच्या आउटसाईडला आहेत किंवा जे माउथ कॅव्हिटी जे असतील ते तुमचे एक्टोपॅरासाइट. एंडोपॅरासाइट विच आर लिव्हिंग इन द डीप एरिया, डीप लेयर्स ऑफ द बॉडी. मोस्टली एंडोपॅरासाइट्स आर डायजेनेटिक, म्हणजे एंडोपॅरासाइटला दे कॅन पास कंप्लीट लाईफ सायकल, कंप्लीट लाईफ ऑर सर्टन स्टेजेस इन टू द बॉडी ऑफ होस्ट. जर त्यांना 2 होस्ट पाहिजे असतील, इट इज डायजेनेटिक. 1 होस्ट पाहिजे असेल, इट इज मोनोजेनेटिक. डायजेनेटिक फॉर एक्झाम्पल टीनिया सोलियम आहे, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स आहे. मोनोजेनेटिक फॉर एक्झाम्पल एस्कॅरिस, इट रिक्वायर्स 1 होस्ट, दॅट इज ह्युमन बीइंग. Plasmodium vivax 2 hosts, Anopheles mosquito, female Anopheles mosquito and the human being. Tinea solium, pig and the human. Fasciola hepatica, that is sheep and that snail, 2 host, that is digenetic. मग डायजेनेटिक असेल पुन्हा प्रायमरी आणि सेकंडरी, ज्याच्यामध्ये त्याचं सेक्शुअल स्टेजेस तो कॅरी फॉरवर्ड करतोय, इट इज प्रायमरी होस्ट. ज्याच्यामध्ये सेक्शुअल स्टेजेस तो पार करत नाही, इट इज सेकंडरी होस्ट. प्रायमरी म्हणजे मुख्य, बिकॉज म्हणजे त्याची जी काही नेक्स्ट स्टेजेस आहेत, नेक्स्ट जनरेशन, ती नेक्स्ट जनरेशन त्याची कंटिन्यू करण्याकरता इट रिक्वायर्स द होस्ट, इट इज द प्रायमरी होस्ट आणि सेकंडरी होस्ट. देन दॅट मे बी ऑब्लिगेटरी ऑर फॅकल्टेटिव्ह. इफ इट हॅज वाईड रेंज, it is facultative. If that parasite it has one typical host, it is obligatory. म्हणजे तो जर त्याला होस्ट मिळाला नाही, so at that time it cannot survive. And sometimes there occurs the hyperparasitism. That means parasite get parasitized by certain parasites. Say for example mosquito, एक ectoparasite of human being, at the same time त्याच्या बॉडीमध्ये एंट्री होईल तुमची प्लाझ्मोडियम व्हायवॅक्सची, सो इट इज कॉल्ड एज द हायपर पॅरासिटिझम. आणि जे असेल तुमचे ते पार्शियल आणि परमनंट. पार्शियल पॅरासाइट विच रिक्वायर, म्हणजे मोस्ट ऑफ त्यांची जी लाईफ असेल ती त्यांची फ्री असेल, पण काही स्टेज करता त्यांना होस्टची रिक्वायरमेंट असेल. फॉर एक्झाम्पल ज्यामध्ये आपण मॉथ आहे किंवा बटरफ्लाय आहेत, यांच्या काही स्टेजेस करता त्यांना पॅरासाइटची, दे आर लिव्हिंग ॲज अ पॅरासाइट. किंवा आणि काही जे आहे ते परमनंट जे आहे त्यांची कम्प्लिटली जी लाईफ आहे ती कम्प्लीट त्यांची लाईफच त्यांची पॅरासिटिक आहे. फॉर एक्झाम्पल तुमचा ॲस्केज असेल, टिनिया सोलियम आहे, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स आहे, दीज आर कम्प्लिटली पॅरासिट्स. दे कॅन नॉट लिव्ह विदाउट देअर होस्ट. तो ही टिनिया सोलियम इज ॲस्केज विच इज मोनोजेनेटिक. या डायग्राम तुम्हाला एक्झाममध्ये काढण्याची आवश्यकता नाही. आपण ज्या नोट्समध्ये डायग्राम दिले आहेत ते आधी तुम्ही घेतलेली सफिशियंट आहे. आणि इट इज द फॅसिओला हेपाटिका. and some plants are also we can say that is the parasites, example Cuscuta. Then references for this I have used, in notes karta I have used the book Ecology by MP Arora. The diagram of figure of image of crocodile and bird from alamy.com. Image of bird and cow from arthurgrosset.com. Lichen from botanica.com. Then fig and wasp from askbiologist.asu.edu. Then cheetah catching its prey from biologydictionary.net. Pond heron from pondinformer.com.
then Venus's flytrap from sciencemag.org, Fasciola from the beef site, Cascuta from alkentron.com, and Ascaris from the Modern Textbook of Zoology Invertebrate, author R.L. Kodpal. So it is all up to the biotic interaction. Thank you.